काय आहे काय आहे है ना. काहून आपण आपल्या फॅमिलीतल्या लोकांसमोर मोकळं का बरं नाही होऊ शकत. का बरं आपल्या मनामध्ये एक वेगळा धर्मयुद्ध चालू असते. रिसेंटली एक चांगला बिझनेसमन, ब्रिलियंट स्टुडंट, ब्रिलियंट मुलगा केतन अगरवाल समाप्त झाला. ज्या दिवशी त्याचं समाप्तीची न्यूज आली, अरे बापरे, दुर्दैवी मृत्यू झाला. पर तो आणि त्याची गर्लफ्रेंड दोघंच जण, त्याची फियॉन्सी, गर्लफ्रेंड चुकीचं म्हणलं बरं का, फियॉन्सी, दोघंजणं फिरायला गेले आणि फोर्टवर फिरायला गेले. तिथून 300 फूट पडून तो समाप्त झाला. हे गोष्ट ऐकून खूप धक्का बसला. पण थोडासा काय होणार शॉक झाला की दोघंच जणं गेले तर खरंच हा ॲक्सिडेंट आहे का मर्डर. म्हटलं नाही यार, असं का, म्हणजे दुनिया एवढी थोडी हे होऊन राहिली आहे की आपण कोणावर पण विश्वास नाही ठेवणार. त्या मुलीवर किती वाईट झालं असं, पण मनात आलं होतं की नाही 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 हा मर्डर असं. म्हटलं नको. 2 दिवसानंतर काय न्यूज येते की खरंच तो प्लॅन मर्डर होता. मी का म्हणतो की यार 17 करोड रुपया तुमच्या लग्नात तुमचे आई वडील इन्व्हेस्ट करून आहे. 2 प्लेन बुक केले होते पाहुण्यासाठी. खरंच तुम्ही तुमच्या पोरीला विचारू का बरं नाही शकले की का बरं तुला तो मुलगा पसंत नाही आहे तर तुला कोणी दुसरा आहे का. कशाला तुमच्या इगोसमोर, आईवडिलांच्या इगोसमोर त्या मुलीने, त्या निरपराध मुलाचा जीव घेतला, त्याला समाप्त केलं. हे कितपत योग्य आहे. मला जाऊ द्या, मला एक समजते की जर का आपल्याला आहे ना एखादी पोरगा पसंत नाही आवडत, आपल्या मायबाप नाही ऐकत, तिथून पळून जायचं. पण फुकट फाकट कोणाचा जीव घेऊ नका, कारण की त्याचं पोरगं वापस येणार नाही आहे. तो इतका दुर्दैवी कधीच नाही. आजकाल पोराईपेक्षा पोरींची लोकांना भीती वाटायला लागली आहे. तुमच्या अशा वागण्याने बाकीच्या ज्या खरंच पीडित महिला आहेत त्याच्याकडं पण लोक वाईट नजरेने पाहते. हे थोडंसं डोक्यात घेऊन घ्यायचं. श्रीमंत लोकांच्या घरी का चालते आम्हाला माहीत नाही, पण हे खूपच वाईट झालं की एक त्याच्या घरचा चांगला शिकलेला, सुशिक्षित, मोठ्या पदावर असलेला पोरगा समाप्त झाला. त्याच्या आईवडिलाचा दुःख हे आपण समजू शकत नाही, कारण की ते आपल्यासोबत झालेलं नाही. कुठल्याही मुलीचं काही पास्ट असू शकते किंवा पास्ट असेल, शेअर करा, मोकळं व्हा आणि आपली लाईफ सुरळीत ठेवा. नाही पसंत होतं तर त्या मुलाशी बोलायचं, तर मारायची काहीच गरज नव्हती. ह्या गोष्टी का बरं आईवडील समजून घेत नाही, स्पेशली श्रीमंत घरातले लोक. समजायला पाहिजे तुमच्यामुळं एका निरपराध पोराचा जीव गेला आहे ना. मला असं वाटते बा, प्रत्येकच आईवडिलांनी आपल्या पोराले विचारायचं का तुमच्या मनात काही असन तर पहिलेच सांगा. दुसऱ्याचं आयुष्य खराब करू नका आणि खराब करू देऊ नका, असं मला वाटते. बाकी तुम्ही तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा, आहे का नाही. बारके पोरं आहे, बॅकग्राऊंडला थोडा आवाज येतो, इग्नोर करा. मी तर म्हणतो माझ्या पोरीले बाई, छोटी आहे तोपर्यंत आपल्या मर्जीने जग, मोठी झाल्यावर आपल्या मर्जीने जग. पर तुझ्यामुळं कोणाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवून जग. बरोबर आहे. तुम्हाला माय पटलं असन, हे सर्वस्व माय मत होतं, तुम्हाला पटलं असन तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मराठमोळा मत या चॅनलले सबस्क्राईब करून जा. धन्यवाद. बाय.